GS3 मध्ये आपण बघितलं की किती विषय आहेत तुम्हाला. साधारण टेक्नॉलॉजी एक पार्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक पार्ट आहे, बायोडायव्हर्सिटी हा एक पार्ट आहे, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे 5 टॉपिकचा मिळून तुमचा काय झालाय, GS3 पेपर तयार झालाय. ओके, 95% मुलांना GS3 म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स थोडंच माहीत असतं, त्यापर्यंत ते पोचत नाही. ज्यावेळेस याच्यामध्ये 5 टॉपिक दिलेत तर सरळ सरळ अर्थ आहे की जो वेटेज आहे साधारण असं असणार आहे, ऑन एन ॲव्हरेज 50-50 मार्काला 250 मार्काचा पेपर म्हटला तर. ऑलराईट, मग आपण या विषयांकडे का बघत नाही? टेक्नॉलॉजी आपण सोडून देतो, डिझास्टर मॅनेजमेंट आपण सोडून देतो, ओके, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट याच्याकडे आपला जास्त फोकस असतो. सिक्युरिटी हा पण विषय आपण वाचत नाही. आता याच्यामध्ये काय करूया, आपण याला थोडंसं डिवायडेशन करूया प्री आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आता प्री आणि मेन्स म्हणजे काय की जे विषय आता तुमचे प्रीला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत. ओके, आता आपल्याला प्रीला साधारण ओके तुम्ही अटेम्प्ट 22चा द्या नाही तर 23चा द्या. ओके, मी जे कन्सिडरेशन करतोय ते काय की 22च्या अटेम्प्ट पर्यंत आपल्याला कसं तयार व्हायचं. 22ला तुम्ही तयार असलात, 100% जरी नसलात, 80% जरी झालात तरी पुढच्या एका वर्षामध्ये तुम्ही 20% काय करू शकतात, कव्हर करू शकता. म्हणजे 23चा अटेम्प्ट ज्याला द्यायचा असेल किंवा 22चा ज्याला द्यायचा असेल तो 100% तयार झालेला पाहिजे. राईट, मग आता या ठिकाणी आपल्या डोक्यात असा विचार आहे की जे पॉइंट प्रीला आणि मेन्सला दोघांना कॉमन आहेत. बघा, माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, मेन्स केल्याशिवाय तुम्ही प्री पास होणार नाही. काय, मेन्स पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय प्री पास होणार नाहीत. मग आता या ठिकाणी प्री आणि मेन्सला कॉमन असलेले सब्जेक्ट कोणते आहेत, तर ते आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बरोबर आहे, टेक्नॉलॉजी थोड्याफार प्रमाणामध्ये. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वगैरेवर क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेले होते, मुलांना माहितीच नाही असल्या काही टेक्नॉलॉजी असतात. कधी टेक्नॉलॉजीचा आपण स्पेशल अभ्यास केलाच नाही. पण टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट, ओके, हे जे 4 पॉइंट्स आहेत हे काय तुमच्या प्रिलिम्सला आणि मेन्सला दोघांना कॉमन आहेत. म्हणजे काय, 80% सिलेबस हा काय दोघांपैकी सेम आहे. किती, 80%. मग आपल्याला आधी कशावर फोकस करायचा, या 80%. कशावर फोकस करायचा आहे, 80%. मग हा जो 20% राहिलेला जो सिलेबस आहे त्यामध्ये काय येतं, आता 20% सिलेबस इथे वेगळा आहे, मग याचा अर्थ 20% सिलेबस प्रिलिम्सला पण काय असणार आहे, वेगळा असणार आहे. तर आपल्याला तिथे पण लक्ष द्यायचं, म्हणजे करंट वगैरे नाही का रिलेटेड, तसं करंट इथे पण असणार आहे. पण प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला थोडंसं फॅक्च्युअल डेटा जास्त माहीत असला पाहिजे. राईट, मग आता या ठिकाणी सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे विषय आपल्याला कधी कव्हर करायचे आहेत, आफ्टर जून. कधी करायचे आहेत, आफ्टर जून. जून नंतर आपल्याला हे विषय काय करायचे, कव्हरअप करायचे. जून पर्यंत फोकस आपला कशावर राहील, त्या 4 टॉपिक्सवर. आणि याचा बेनिफिट काय असणार आहे मग आपल्याला, की आपली मेन्स आणि प्री दोघं पण काय असणार आहे, तयार असणार. गेटिंग माय पॉइंट. सो आता हे विषयांचे मेन हेड्स झालेत. आता आपण याच्या जर डिटेलमध्ये गेलो सिलेबसमध्ये काय काय आहेत तर ते आपल्याला इथे दिसून येत आहे, बरोबर आहे. पहिला पॉइंट काय आहे, फर्स्ट पॉइंट काय आहे, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. हा जो टॉपिक तुम्ही बघितला आणि प्रिलिम्सचा सिलेबस तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल काय आहे. इथे पेपर 4 पण हा जीएस कोणता आहे, 3 आहे, लक्षात ठेवा. चुकलंय तिथे, असं नाही, पेपर 1 एसे असतो आपला. म्हणून सगळे सब पॉइंट्स काय आहे ते या सिलेबस मध्ये तुम्हाला आता बघायला भेटतील. मग पहिला काय आहे, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. हा पहिला टॉपिक आहे तुमचा. ओके, सेकंड टॉपिक काय आहे तुमचा या ठिकाणी,
इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय असतं? कशाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो आपण? कोणाला इन्क्लूड करायचंय? एक्सक्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय? ह्याच्या टर्मिनॉलॉजीज आहे, आपल्याला काय करायचे आहेत या टॉपिकमध्ये क्लिअर करायचे आहेत. आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथमुळे एक उदाहरण देतो इन्क्लुझिव्ह ग्रोथचं, तुम्हाला समजेल. ओके, आपल्याकडे फायनान्शियल इन्क्लुजन नव्हतं. फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आपण काय केलं? फायनान्शियल इन्क्लुजन आपल्याकडे अजिबात नव्हतं. म्हणजे आर्थिक समावेशकता ज्याला म्हणतो आपण, ते कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे नव्हतं. होतं पण ते खूप कमी लोकांपर्यंत मर्यादित. जसं बँकिंग सिस्टीम 2010च्या आधी किंवा 12च्या आधीचं बघितलं तर खूप कमी लोकांकडे अकाउंट्स होते बँकेचे. पण 2014-15 नंतर काय झालं? जनधन योजना, बरोबर आहे. जनधन योजनेमुळे काय झालं की जे लोक या सर्व्हिसेस पासून वंचित होते, त्यांना एक्सक्लूड केलेलं होतं, त्यांना काय आणलं आपण परत? मग फायनान्शियल इन्क्लुजनच्या आणलं. बरोबर आहे. आता आणलं तर गेलं, फायनान्शियल इन्क्लुजन केलं आपण त्यांचं, राईट. पण मग आता त्यातून इश्यूज काय झालेत? प्रश्न काय आहे? इश्यूज अरायझिंग फ्रॉम. तो असा हा एक पॉईंट झाला. असे अनेक पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. क्लिअर आहे? सेकंड पॉईंट लक्षात आला तुम्हाला? काय आहे? इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज रिलेटिंग और इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. बरोबर आहे. थर्ड पॉईंट काय आहे तुमचं? गव्हर्नमेंट बजेटिंग. बरोबर. बजेट येतो दरवर्षी, है ना? त्यावेळेस विचारलं होतं बजेट प्रेझेंट करताना निर्मला ताईंनी कुठली साडी घातली होती, हे कुठल्या रंगाची साडी घातली होती? हा प्रश्न युपीएससीला नव्हता, एमपीएससीला नव्हता, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, ती परीक्षा कुठली असू द्या, त्या प्रश्नाला काहीतरी अर्थ पाहिजे. आपल्याला काय बघायचंय? गव्हर्नमेंटचा बजेट कसा येतो, रुपया कसा येतो, रुपया खर्च कोणावर होतो, कुठले कुठले सेक्टर्स आहेत जे टॅक्स देतात, करेक्ट आहे. सामान्य माणसाकडून किती प्रकारचा टॅक्स घेतला जातो, या सगळ्या गोष्टी. गव्हर्नमेंट बजेट कोण तयार करतो, किती रिडिंग्स होतात, कोण प्रेझेंट करतो, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कशात बघायच्या आहेत? गव्हर्नमेंट बजेटिंग या टॉपिकमध्ये बघायच्या आहेत. अंडरस्टूड? नेक्स्ट आहे, नेक्स्ट टॉपिक, मेजर क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. बरोबर आहे. मुख्य कुठले कुठले क्रॉप आहेत आणि त्या वेगवेगळ्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं क्रॉपिंग पॅटर्न घेतलं जातं. काही ठिकाणी सिंगल क्रॉप घेतलं जातात, काही ठिकाणी मल्टी क्रॉपिंग पॅटर्न चालतं. बरोबर आहे. मग ते रिजन्स कुठले आहेत त्याचं मॅपिंगवर आपल्याला सगळं बघायचं आहे. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम स्टोरेज. इरिगेशन सिस्टीम म्हणजे काय? सिंचन पद्धती. बरोबर आहे. सिंचनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, बरोबर आहे, कुठल्या कुठल्या नाही, तुम्ही जास्त चांगलं सांगू शकणार आहात. बरोबर आहे. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून आल्यामुळे बऱ्यापैकी चांगलं माहीत असतात. बरोबर आहे. सिंचनाच्या पद्धती कुठल्या आहेत, शेतीत कुठली सिंचन पद्धती वापरली जाते? आपलं नॉर्मल आपण ते तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक पद्धती आहेत. ड्रिप इरिगेशन नावाची एक पद्धत असते, तिलाही तुषार त्यालाच ते म्हणतो ना आपण. अजून 2-4 पद्धती आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. बरोबर आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यूज रिलेटेड टू द कन्स्ट्रेंट्स टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. म्हणजे आता की मागच्या एका वर्षात जी सगळी चर्चा चालू होती, ते फार्म बिल्स आणलेत, रिपील झाले, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ओके, ऍक्च्युअल शेतकऱ्यांचा इश्यू काय आहे? हा, बरोबर आहे. टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर. मग याच्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्टमध्ये काय काय स्कीम्स तयार केलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत ते बघणं आपलं काम आहे. आता ई नाम म्हणून पण एक स्कीम चालू झालेली होती बघा, म्हणजे ऑनलाईन इंटरनेट. ओके, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. पूर्ण देशातल्या जेवढ्या पण मंडी आहेत त्यांना काय करायचं होतं? जोडायचं होतं. मग ह्या सगळ्या स्कीम्स आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्याच्याशी संबंधित जवळपास इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. बरोबर आहे. काय? डायरेक्ट सबसिडी आणि इनडायरेक्ट फार्म सबसिडी. तुम्हाला सबसिडी भेटतात ना शेती करताना अनेक गोष्टीवर. कशा कशावर सबसिडी भेटते?
पिकावर भेटते. कशी भेटते सबसिडी? डायरेक्ट अकाउंट मध्ये पेड होते किंवा इनडायरेक्ट पण भेटते. म्हणजे पीक घेतानाच त्याच्यावर काय लावलेली असते? सबसिडी लावलेली असते. अजून कशावर भेटते सबसिडी? सिंचनावर असते. अजून पेस्टिसाइड्सवर सबसिडी भेटते तुम्हाला. सीड्सवर पण सबसिडी भेटते. तरी पण भेटते. तलाव खोदायचा असेल तरी पण सबसिडी गव्हर्नमेंट देते. सबसिडी याचा अर्थ काय होतो? थोड्याफार प्रमाणामध्ये सूट. ते पण बघायचंय सबसिडी म्हणजे काय. नंतर त्याच्याशी संबंधित एक संज्ञा आहे डिस्काउंट ज्याला म्हणतात. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, बरोबर आहे. तर आपण ते पॉईंट सगळे कव्हर करणार आहोत. आपल्याला फक्त आज सिलेबस थोडासा समजून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्या इथे कुठेतरी बसेल. आणि जेव्हा आपण न्यूजपेपर रीड करणार आहोत, बरोबर आहे ना, इथे कुठेतरी आपल्याला तो रिलेट करता येईल. इथे रिलेट करता आला पाहिजे. इथून पुढे तुमचं काम खूप वाढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे प्रश्न साधारण 2 ते 3 महिन्यानंतर माझ्याकडे असं असतील, तर आता वेळ भेटत नाहीये, काय करू? बरोबर आहे. असा प्रश्न घेऊन कोणी येऊ नका माझ्याकडे. तुम्हाला हे कारण केव्हा असतं? जेव्हा तुम्हाला कमी वेळेमध्ये खूप गोष्टी करायच्या असतात आणि जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो त्यावेळेस तुम्ही काहीच करत नाही. तुमच्याकडे महिना, 1.5 महिना, 2 महिने वेळ होता. कमीत कमी सिलेबस तरी तुम्हाला लक्षात ठेवायला हवा होता, बरोबर आहे. मी ते केलं. ओके, कम टू द पॉइंट. नेक्स्ट, मिनिमम सपोर्ट प्राइस, ज्याच्यावर आता सगळं जे रणकंदन आहे आता माजलेलं पार्लमेंटमध्ये, देशामध्ये, कशावर आहे? मिनिमम सपोर्ट प्राइस. फार्मर्स आर डिमांडिंग एसपी फॉर देअर. द्यायला पाहिजे ना एमएस, काय वाटतं? तुटवडा म्हणू शकतो. अजून ठीक. नाही भेटायला पाहिजे. मार्केटच्या स्ट्रक्चर मध्ये 3 गोष्टी असतात. काय? एक शेतकरी आहे, एक मिडलमॅन आहे आणि एक फायनल सेलर आहे, बरोबर आहे. मिडलमॅन खातो, ऍब्सोल्युटली करेक्ट. पण आता विषय काय होतो? शेतकऱ्याने सगळी मेहनत केली, त्याने 4 रुपये किलोने विकला. त्याने याच्याकडे स्टोर करून ठेवला, याने पुढे 20 रुपये किलोने विकला. सगळी मेहनत करून शेतकऱ्याला किती? 4 रुपये. काहीच मेहनत न करता मिडलमॅनला किती? 16 रुपये, बरोबर आहे. आणि पुढे जे सेलर आहे, डायरेक्ट सेलर, त्यांना पण विकण्याची मेहनत असते. गावोगावी फिरतात, सगळ्या ठिकाणी ते जातात, करेक्ट आहे. त्यांना पुढचे 20 रुपये. याचा अर्थ काय? की आता तुम्ही म्हणाल सर मग हा मिडलमॅन काढून टाकला पाहिजे. शेतकरी म्हणतात की आम्हाला मिडलमॅन पाहिजे. का म्हणत असतील? शेतकऱ्यांकडे काय आहे आजच्या क्षणाला, करेक्ट आहे, मंडी, जिथे मिडलमॅन आहे, बरोबर आहे. त्यांना ते एक मार्केट आहे त्यांची वस्तू विकण्याचं. तर उद्या तेच नसेल तर त्यांनी त्यांचा प्रॉडक्ट कुठे विकावा? यस. मग त्यांचा प्रॉडक्ट घेणारा कोण असेल? कॉर्पोरेट. कॉर्पोरेट ज्यावेळेस प्रॉडक्ट घेईल त्यांना काय म्हणायचं आहे? मग मिडलमॅन परवडला, पण कॉर्पोरेट म्हणून त्याला काय होतं त्यांचा. ठीक आहे, आपण ते बघणार आहोत सगळे मुद्दे. जस्ट नॉर्मल डिस्कशन केलं तुमच्या बरोबर. पॉइंट्स, बेनिफिट्स, लॉसेस काय असतील तेही बघूया. त्यानंतर आहे पीडीएस सिस्टीम. पीडीएस सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय? रेशन दुकान बघितलेत, अगोदर रॉकेल, म्हणजे आताही भेटतं रॉकेल वगैरे, नाही का, गहू भेटतात, तांदूळ भेटतात गरीब जनतेपर्यंत. मग ती पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय? तिचे ऑब्जेक्टिव्ह काय होतं, फंक्शनिंग काय आहे, तिचं लिमिटेशन्स काय आहे, आणि तिला परत कसं आपण रिवॅम्प करू शकतो, नवीन पद्धतीने आणू शकतो, बरोबर आहे. सिंपल आहे, घरापर्यंत रेशन द्या.
करेक्ट आहे ना, घरापर्यंत काय द्या, प्रत्येकाच्या जो बेनिफिशियरी आहे त्याच्या घरापर्यंत रेशन दिलं पाहिजे. की आम आदमी पार्टीची स्कीम आहे, मी कुठल्या पार्टीचं नाव घ्यायला नाही पाहिजे, पण त्यांनी ते प्रपोज केलं होतं की जसं फूड डिलिव्हरी प्रत्येक घरी होऊ शकते, तसं ज्याचं रेशन आहे ते त्याच्या घरी का नाही होऊ शकत, लोकांना रोजगार पण देत आहेत त्या माध्यमातून डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना. करेक्ट आहे. तो त्याचे आपल्याला काय काय इश्यूज आहेत ते बघायचे. तर इश्यूज ऑफ बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी. बफर स्टॉक म्हणजे काय असतो, गव्हर्नमेंटची साठवण्याची एक पद्धत असते, बरोबर आहे. ते एक हा स्टॉक आहे, बरोबर आहे. हा मस्ट निडेड स्टॉक आहे, म्हणजे आता लागणारच, याच्यापेक्षा कमी होऊ देत नाही. बफर म्हणजे काय, हे एक वॉर्निंग असते या ठिकाणी, असं म्हटलं तरी चालेल. वॉर्निंग म्हणजे काय की ते पण अन्नधान्यच आहे तुमचं, हा स्टॉक, आणि हा जो आहे हा ऍडिशनल स्टॉक. मग ऍडिशनल स्टॉक जेव्हा कमी होत जातो कमी होत जातो कमी होत जातो, मग तो बफर स्टॉक लेवलला येतो, बरोबर आहे. बफर स्टॉक लेवल ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेस आपण काय करणार आहेत, लगेच आपण इथपर्यंत यूज देत नाही, कारण इथून इथपर्यंत जर आलं तर काय होऊ शकतात, फूड सिक्युरिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बफर स्टॉक लेवलला आलं तर गव्हर्नमेंट काय चालू करतं, परचेसिंग चालू करतं. कशाची, करेक्ट आहे. मग बफर स्टॉक म्हणजे काय, त्याच्याशी संबंधित कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत. ओके, टेक्नॉलॉजी मिशन्स काय, इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग. ॲनिमल रिअरिंग किती प्रकारचं आहे, बरोबर आहे, त्याच्या मागचं इकॉनॉमिक्स काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया. सध्या हे खूप न्यूजमध्ये आहे, काय, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. ओके, आणि रिलेटेड इंडस्ट्री, स्कोप अँड सिग्निफिकन्स. आता हे जे फार्म लॉज रिपील केलेत यामध्ये पण फूड प्रोसेसिंग ज्या इंडस्ट्रीज होत्या त्याचा रोल काय होता, मोठा होता त्यामध्ये. ओके, सिग्निफिकन्स काय, त्यांचं लोकेशन काय काय आहे, कुठे आहेत त्या, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स, बरोबर आहे. वरच्या लेवलला काय रिक्वायरमेंट आहेत, खालच्या लेवलला काय काय रिक्वायरमेंट आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट, काय बघायचं आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन म्हणजे काय असते, फॅक्टरी, बरोबर आहे, P&F एजंट, कॅरी अँड फॉरवर्ड एजंट म्हणतात त्याला, डिस्ट्रीब्युटर, बरोबर आहे, होलसेलर, रिटेलर, फायनल कस्टमर. ही एक झाली नॉर्मल सप्लाय फूड प्रोडक्टची फिजिकल जी सप्लाय चेन आहे ती ही झाली, बरोबर आहे. आता ई कॉमर्स कंपनीज आहेत, बरोबर आहे. ई कॉमर्स कंपनीज पण काय आहेत, एक स्वतःमध्ये एक प्रकारची सप्लाय चेन आहेत, करेक्ट आहे. कम टू द नेक्स्ट पॉइंट, लँड रिफॉर्म्स इन इंडिया. हा पॉइंट हिस्ट्री, बरोबर आहे, पॉलिटी, इकॉनॉमी, याच्यामध्ये काय हे कॉमन पॉइंट्स आहेत. हा कुठे पण शिकला तरी त्याचा इम्पॅक्ट परफेक्ट म्हणजे जे आहे त्याचा इम्पॅक्ट तो तेवढाच असणार आहे, राईट. सो लँड रिफॉर्म्स व्यवस्थित शिकून घ्या, हे पॉइंट्स बघायचे आहेत आपल्याला. हिस्ट्रीत भास्कर सर घेतील, इकॉनॉमिक्स मी सांगणार आहे. माझं इकॉनॉमिक्स सांगण्याचं पर्स्पेक्टिव्ह फक्त इकॉनॉमिक असणार आहे, तर जे सांगतील ते हिस्टॉरिकल सांगतील. पॉलिटीमध्ये पॉलिटिकल सांगितलं जाईल, तुम्हाला तिघं कंबाईन करायचं आहे, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. मग आपल्याकडे किती किती म्हणजे औद्योगिक धोरण कोणते कोणते ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, त्याच्या बदलानंतर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला ते पण बघायचे आहे. ओके, औद्योगिक जी ग्रोथ आहे आपली ती वाढली की कमी झाली, कमी झाली असेल तर का, वाढली असेल तर का, आणि आणखी पुढे जाण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स घ्याव्या लागतील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर महत्वाचा मुद्दा इथे येतो तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय आहे तुमचं, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स, रेल्वेज एक्सेट्रा. हे अवघड असतं, असं म्हटलं म्हणजे याला काही थिंकिंग कॅपॅसिटी म्हणजे विचाराच्या पलीकडे माझा फुल फॉर्म येतो, करेक्ट. एक्सेट्रा म्हणजे काय, काही त्याच्यामध्ये लिमिट नाही. मग या ठिकाणी याचं थोडंसं
हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, प्रेझेंट सिच्युएशन, त्याच्याशी रिलेटेड स्कीम्स, ओके, नॅशनल हायवेज वगैरे काय आहेत, ओके. सो ते सगळं बघणं आपल्याला त्यामध्ये क्रमप्राप्त आहे.